सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे। गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातला भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातले घोटाळे, मतचोरी ह्याच्यावर बोलतात। आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती, त्यात त्याने पुरावे दिले आहेत की कशा प्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथे काँग्रेस किंवा भाजपा विरोधक जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोनवरून, बोगस नंबरवरून, वेगळ्या वेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली। महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटकातला आळंद मतदारसंघ असेल, त्यांनी पुरावेच दिले। आता ह्या पुराव्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे। पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे, कारण त्यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारचे घोटाळे, चोऱ्या माऱ्या ह्यांच्यावरच टिकून आहे। त्याच्यामुळे राहुल गांधी यांना अजून हायड्रोजन बॉम्ब जो टाकलेला नाही, तरी काल एक सहज पत्रकार परिषद घेतली। हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील। निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप फेटाळले। भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर असं आहे की राहुल गांधींचं डोकं फिरवलं। एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। म्हणजे आपल्या मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, नवीन नवीन लोकांनाच असतात बोलायला, किंवा दिल्लीमध्ये, तसं भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगात त्यांचे प्रवक्ते ठेवलेले आहेत। भारतीय जनता पक्षाला यात पडण्याचं कारण नाही। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आणि निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतो।